सर्वांना आवडतील असे थंडी स्पेशल पौष्टिक डिंकाचे लाडू आज आपण इथे बनवणार आहोत। पाक न बनवता 1 किलोच्या प्रमाणात इथे हे डिंकाचे लाडू बनवणार आहे। हिवाळ्यासाठी उपयुक्त असे सांधेदुखी, कमरदुखी तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी भरपूर प्रमाणात पौष्टिक असे हे डिंकाचे लाडू आज आपण इथे बनवणार आहोत। तर हे आपण अगदी सोप्यात सोपी पद्धत वापरून हे डिंकाचे लाडू इथे मी बनवणार आहे। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, कारण याच्यामध्ये मी काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। हिवाळ्यामध्ये शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण करण्यासाठी तसेच हाडाचे दुखणे व रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी हे डिंकाचे लाडू आवर्जून हिवाळ्यामध्ये बनवले जातात। मस्त थंडीचे दिवस चालू आहेत, अशा मस्त थंडीच्या दिवसामध्ये हे डिंकाचे लाडू खाणे खूप सर्वांना आवडतात। हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। हे डिंकाचे लाडू एक पौष्टिक अशी रेसिपी आहे। जर अजूनही तुम्हाला माझ्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। मी अशाच थंडी स्पेशल रेसिपी घेऊन येणार आहे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दुपारी 1 वाजता। तर पाहायला विसरू नका शिल्पास कुकरीचे थंडी स्पेशल रेसिपी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार। तर आज आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण साहित्य काय काय लागते ते पाहूया। तर इथे मी पाव किलो खारीक बारीक करून घेतलेली आहे, पाव किलो खोबरा आणि पाव किलो तूप आपण नंतर लागत असेल तर नंतर वाढवून घेऊयात। तर इथे मी 200 ग्राम काजू, 200 ग्राम बदाम, 50 ग्राम मगजबी, 50 ग्राम पिस्ता, 1 चमचा ज्येष्ठमध, थोडासा सुंठ, 1 टीस्पून इथे मी जायफळ घेतलेला आहे, अक्रोड 100 ग्राम आणि गोडंबी आहे 50 ग्राम। तर डिंक इथे मी घेतलेला आहे 150 ग्राम। तर सर्वात प्रथम आधी आपण खारीक थोडेसे 2 चमचे तूप टाकून इथे मी भाजून घेत आहे। जर तुम्हाला खारीकची पावडर भेटत असेल तर तुम्ही इथे खारीकची पावडर पण वापरू शकता। मी इथे खारीक आणून त्याचे पावडर करून घेतलेला आहे घरी। खारीक छान भाजलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 टीस्पून इथे मी अजून तूप टाकून खोबरा भाजून घेत आहेत। खोबरा इथे जास्त आपल्याला करपवायचं नाहीये, 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे, भाजायचं आहे त्याला। आता नंतर इथे मी अजून 1.5 चमचा तूप टाकलं आहे, त्याच्यामध्ये काजू, बदाम हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। जास्त काळे इथे आपल्याला भाजायचे नाहीयेत, नाहीतर आपले जे लाडू आहेत ते करवट लागतात। नंतर याच्यामध्ये मी गोडंबी आणि अक्रोड टाकलेला आहे, त्यानंतर इथे पिस्ता टाकलेला आहे मी, मगजबी, हे सर्व टाकून आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये। 2 मिनिटच याला भाजायचं आहे। हे छान प्रकारे भाजले आहे। आता मी इथं काढून घेते एका प्लेटमध्ये। त्यानंतर आपण इथे तूप टाकायचं आहे। तूप थोडं जास्त टाकायचे, कारण इथे मी आता डिंक तळून घेणार आहे। डिंक तळून त्याला बारीक केल्यावर ते खूप छान लागतो आणि लाडूची टेस्टही खूप छान येते। त्यासाठी आपण कधी पण डिंकाचे लाडू करताना डिंक आधी थोडेसे तळून घ्यायचे, नंतर ते मिक्सरमध्ये बारीक करायचे। बरेच जण या लाडूमध्ये गव्हाचे पीठ वापरतात, ते गव्हाचे पीठ या लाडूमध्ये तेवढे छान लागत नाही। त्यासाठी मी इथे फक्त डिंकाचेच लाडू, सर्व याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्सच वापरलेला आहे। आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि इथे मी पाव किलो साखर घेतली आहे आणि हे आपला तळलेला डिंक आहे। तुम्ही पाहू शकता किती छान हा पॉपकॉर्न सारखा फुललेला आहे डिंक।
आता हे जे आपले सर्व सामान आहे आपण जे भाजून घेतलेले हे मी खारीक एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर इथे खोबरा आहे बारीक केलेला. मिक्सरमध्ये आपण याला सर्व सामान दळून घ्यायचं आहे. मिश्रण आपण आता हे मिक्स करूयात. इथे आपण भाजलेले ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, अक्रोड, मगजबी आणि पिस्ता हे सर्व आपण इथे बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे आहे डिंक जे आपण फ्राय करून तळून घेतलेलं आहे. ते पण आपण हे सर्व याच्यात मध्ये टाकून मिक्स करायचे आहे. हे आहे इथे मी साखरचं पण पिठी साखर बनवलेली आहे. जायफळ मी इथे 1 चमचा टाकलेला आहे. आता हे जायफळ आहे ते आपल्याला 1 चमचा टाकायचं आहे. छोटा टीस्पूननी टाकायचा, जास्त टाकायचं नाही. जर तुम्ही जास्त जायफळ टाकलात तर जायफळने झुझोप खूप येते, त्यासाठी थोडेच टाकायचं आहे. आणि ज्येष्ठ मध 1 चमचा टाकायचा. हे सर्व मिश्रण आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि इथे मी 1 टीस्पून इथे सुंठ टाकलेला आहे. सुंठामुळे आपल्या ज्या लाडूला जो टेस्ट होतो तो खूप छान प्रमाणात येतो. आणि हे जे तूप आहे उरलेला ते मी छान गरम करून घेतलेलं आहे. आणि गरम तूप याच्यामध्ये टाकायचं आहे. लाडूमध्ये थोडं करून आपल्याला या लाडूमध्ये या मिश्रणामध्ये तूप टाकायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या लाडू बांधता येत नाही, अजून सुद्धा आपलं हे मिश्रण ड्राय आहे, मोकळं आहे, तर तुम्ही अजून सुद्धा याच्यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकू शकता. पण हे मेजरमेंट एकदम करेक्ट आहे. मला इथे 1/2 किलोच तूप लागलेलं आहे. मी वरचे दुसरे तूप अजून एक्स्ट्रा टाकलेला नाही. याच तुपामध्ये मी सर्व ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत. आणि या लाडूच्या मिश्रणामध्ये पण उरलेले जेवढे तूप होते तेवढे मी इथे टाकलेले आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण एकदम करेक्ट झालेलं आहे. आपल्याला हे जे लाडू आहेत एकदम छान प्रकारे वळले जात आहेत. मी दोन्ही हाताने हे लाडू बनवत आहे. तुम्ही पाहू शकता लाडू एकदम छान प्रकारे गोल असे जमत आहेत ना, म्हणजे आपला जे तुपाचे प्रमाण आहे एकदम परफेक्ट झालेला आहे. छोट्या छोट्या प्रकारात आपण असे लाडू इथे बनवून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. हे खूप सोपी पद्धत इथे मी सांगितलेली आहे. अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसेस इथे मी सांगितलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि किती छान असे हे आपले डिंकाचे लाडू बनवून तयार आहेत. यामध्ये किती मिश्रण घ्यायचे, कसे भाजायचे, कितीला किती मेजरमेंट घ्यायचं आहे हे सुद्धा मी इथे सांगितलेलं आहे. एकदम अचूक प्रमाणात हे डिंकाचे लाडू बनवून तयार आहेत आपले इथे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा या थंडीच्या दिवसामध्ये, हिवाळी स्पेशलमध्ये. व कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आवडली असेल तर लगेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. मी पुन्हा भेटणार आहे अशाच एका थंडी स्पेशल रेसिपीमध्ये. तर आपली पुढची रेसिपी येते अळीवाची खीर. तर पाहायला विसरू नका. बाय बाय.